शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपल्या जांभळ बागेला पाणी चालू केलेलं आहे. आपण आज दुसरं पाणी चालू केलेलं आहे. पहिलं पाणी आपण आहे ना संक्रांतीला दिलेलं चालू केलं होतं, पण मग आपल्या बागेची मशागत राहिली म्हणजे आपला बाग ताणावर असतो. एक ते 2 महिने बाग ताणावर असल्या कारणाने मग जमीन पूर्ण कडक होऊन जाते. मग त्याला पाणी देऊनच मशागत करावी लागते. तर बघू शकता तुम्ही कशा मशागत करून गल्ल्या वगैरे केलेल्या, अशा गल्ल्या केल्या की मग सोपं जातं पाणी भरायला. आणि संक्रांतीला आपण पहिलं पाणी चालू केलं होतं आणि आता दुसरं पाणी चालू केलेलं आहे बागेला. जांभळ बागेला खूप पाणी लागतं. ही आपली ना 5 वर्षाची बाग आहे. पहिली जी झाडं आहेत आपली ती 9 वर्षाची आणि ही झाडं 5 वर्षाची आहेत. तर बघू शकता तुम्ही, याला पण थोड्याफार प्रमाणात कुठे मोर यायला चालू झालेला आहे. काही झाडांना चांगल्याच प्रमाणामध्ये आहे, काहींना असं थोडाफार प्रमाणामध्ये आहे. तर आपल्या पहिल्या बागेतले झाडं 105 झाडं आहेत आणि हे जो 5 वर्षाचा बाग आहे तर त्याची झाडं 150 झाडं आहेत त्याची. बघू शकता याला पण चांगल्या प्रमाणात माल आलेला आहे. कुणी डिसेंबर मध्ये पाणी चालू करतं, तर कुणी जानेवारीत करतं, कुणी दिवाळीला करतं. पण आपण जानेवारीतच पाणी चालू करतो की कारण की बागाला ताण पण द्यायला पाहिजे थोडाफार असं. आणि आपलं विहिरीतलं पाणी थोडंसं कमी झालं, थोडंसं म्हणण्यापेक्षा एकच गल्ली आता दिवसाला भरू लागली, तर मग आपण तळ्यातलं पाणी चालू केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या 5 वर्षाच्या झाडांना पण असं सगळ्याच फांद्यांना माल आलेला आहे. हे बघा, आता इथून पुढे झाडांना भरपूर पाण्याची गरज राहील, कारण की हा जो माल आहे याच्यातून स्ट्रोक निघण्याकरता भरपूर पाण्याची गरज असते. आणि आपलं पाणी कमी झाल्या कारणाने आपण तळ्यातलं पाणी चालू केलेलं आहे. पण मग आता पाटाला पाणी येणार आहे, पण आता कधी येतं आणि कधी नाही, त्याच्यामुळे आपल्याला पाटाच्या पाण्याची प्रतीक्षा राहील. आणि शेतीला कसं पाणी भरपूर पाहिजे, पाणी आहे तरच शेती आहे. छोटं झाड आहे याला पण भरपूर माल आहे. चालू वर्षी भरपूर पाऊस झाला तरी पण विहिरीचं पाणी खूप कमी झालं, त्याच्यामुळे तळ्याचं पाणी चालू करावं लागलं. आपल्याला तळ्याच्या पाण्याचा खूप आधार आहे. पाटाचं पाणी येईपर्यंत तळ्याच्याच पाण्याचा आधार आहे. तर बघू शकता आता कधी पाटाला पाणी येतं आणि कधी येत नाही, तोपर्यंत आपल्याला तळ्याच्या पाण्यानेच आपली हे जांभळाच्या शेतीला पाणी द्यायचं आहे. हे बघा, आता इथून पुढे झाडांना भरपूर पाण्याची गरज राहील, कारण की हा जो माल आहे याच्यातून स्ट्रोक निघण्याकरता भरपूर पाण्याची गरज असते. आणि आपलं पाणी कमी झाल्या कारणाने आपण तळ्यातलं पाणी चालू केलेलं आहे. पण मग आता पाटाला पाणी येणार आहे, पण आता कधी येतं आणि कधी नाही, त्याच्यामुळे आपल्याला पाटाच्या पाण्याची प्रतीक्षा राहील. आणि शेतीला कसं पाणी भरपूर पाहिजे, पाणी आहे तरच शेती आहे. छोटं झाड आहे याला पण भरपूर माल आहे. चालू वर्षी भरपूर पाऊस झाला तरी पण विहिरीचं पाणी खूप कमी झालं, त्याच्यामुळे तळ्याचं पाणी चालू करावं लागलं. आपल्याला तळ्याच्या पाण्याचा खूप आधार आहे. पाटाचं पाणी येईपर्यंत तळ्याच्याच पाण्याचा आधार आहे. तर बघू शकता आता कधी पाटाला पाणी येतं आणि कधी येत नाही, तोपर्यंत आपल्याला तळ्याच्या पाण्यानेच आपली हे जांभळाच्या शेतीला पाणी द्यायचं आहे. तर आपली जांभळाची बाग कशी वाटली शेतकरी मित्रांनो तुम्हाला? कमेंट करून सांगा, लाईक करा. धन्यवाद.